नमस्कार. मराठी कवितेच्या इतिहासात अशी काही नावं आहेत जी सुवर्ण अक्षरांनी कोरलेली आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे कवी यशवंत. चला तर आज ओळख करून घेऊया त्या व्यक्तिमत्वाची, ज्यांनी आपल्या शब्दांनी मराठी मनावर अक्षरशः राज्य केलं. आणि त्यांचं हे राज्य किती मोठं होतं हे सांगायला त्यांची ही एकच पदवी पुरेशी आहे, महाराष्ट्र कवी. या एका शब्दातच त्यांचं मराठी साहित्यातलं उत्तुंग स्थान स्पष्ट होतं, नाही का? पण मग प्रश्न येतोच की महाराष्ट्र कवी ही पदवी मिळवणारे हे यशवंत नक्की होते तरी कोण? चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या आयुष्याच्या आणि त्यांच्या काव्याच्या प्रवासाला. तर ओळख करून घेऊया महाराष्ट्राच्या या राजकवीची. गंमत म्हणजे सुरुवातीला ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते आणि नंतर स्वतंत्र महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरवलं. विचार करा, केवढा मोठा आणि दुर्मिळ सन्मान आहे हा. त्यांचं पूर्ण नाव होतं यशवंत दिनकर पेंढारकर. पण अवघ्या साहित्य विश्वाने आणि मराठी वाचकांनी त्यांना प्रेमानं ओळखलं ते फक्त यशवंत ह्याच नावाने. चला त्यांच्या प्रवासावर एक नजर टाकूया. जन्म झाला 1899 साली. मग आलं 1950 साल, जे त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचं जणू काही शिखरच ठरलं. आणि 1985 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. म्हणजे बघा, या जवळजवळ 86 वर्षांच्या प्रवासात त्यांनी मराठी साहित्याला किती अमूल्य ठेवा दिला असेल. एक रवी किरण. आता कवी यशवंत हे एकटे नव्हते हे लक्षात घ्यायला हवं. त्यांच्या साहित्यिक प्रवासाला आकार देणारी एक मोठी चळवळ होती. पाहूया तर कोणती होती ही चळवळ? ते होते रवी किरण मंडळातील एक प्रमुख कवी. आता साहजिकच प्रश्न पडेल की हे रवी किरण मंडळ म्हणजे नेमकं काय होतं? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा त्या काळातल्या कवींचा एक ग्रुप होता आणि त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट होता. कविता फक्त काही निवडक लोकांसाठी, विद्वानांसाठी नसावी. ती पोहोचली पाहिजे सर्वसामान्य माणसांपर्यंत. त्यांना ती आपली वाटली पाहिजे. आणि हे ध्येय पूर्ण करण्यात कवी यशवंत यांचा सिंहाचा वाटा होता. तर रवी किरण मंडळाचा भाग म्हणून त्यांनी कविता लोकांपर्यंत पोहोचवली हे तर खरंच, पण त्यांची स्वतःची शब्दसंपदा ती किती विशाल होती. चला एक नजर टाकूया त्यांच्या लेखनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर. त्यांच्या लेखनातली व्हरायटी पाहिली ना तर खरंच थक्क व्हायला होतं. म्हणजे बघा, एका बाजूला आहेत यशोधन आणि यशोगंध सारखे एकदम भावोत्कट कविता संग्रह, तर दुसऱ्या बाजूला बंदीशाळा सारखी दमदार खंडकाव्ये. आणि इतकंच नाही, त्यांनी थेट छत्रपती शिवराय यांच्यावर एक महाकाव्य रचलं. यावरून त्यांच्या प्रतिभेची उंची आपल्याला लक्षात येते. बरं, त्यांनी काय लिहिलं हे तर आपण पाहिलं, पण महत्वाचा प्रश्न आहे की त्यांनी कसं लिहिलं. असा काय खास होता त्यांच्या काव्यात की ते इतकं लोकप्रिय झालं? याचं उत्तर ना या काही गोष्टींमध्ये दडलेलं आहे. पहिलं म्हणजे त्यांची कविता कौटुंबिक आणि सामाजिक भावनांना अगदी थेट हात घालायची. दुसरं, ती सहजपणे गाता यायची, म्हणजे तिला गेयता होती. तिसरं म्हणजे ती अजिबात क्लिष्ट नव्हती, अगदी सहज समजायची, म्हणजे सुबोध होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती शाश्वत जीवनमूल्यांबद्दल बोलायची. आणि यासोबत त्यांनी काही लघुनिबंध सुद्धा लिहिले होते. आता या सगळ्या वैशिष्ट्यांपैकी एक शब्द आपण ऐकला, गेयता. हा त्यांच्या काव्याचा सगळ्यात मोठा गुण होता. पण गेयता म्हणजे नक्की काय? सोपं आहे. गेयता म्हणजे अशी कविता जी फक्त कागदावर राहत नाही, तर ती सहजपणे सुरांमध्ये बांधली जाते, गाता येते. आणि ह्याच एका गुणामुळे कवी यशवंत यांची कविता लोकांच्या फक्त मनात नाही, तर थेट ओठांवर रुळली. आणि याच सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांनी गाठलं लोकप्रियतेचं शिखर. ते फक्त समीक्षकांचे लाडके नव्हते, तर ते बनले होते लोकांचे कवी. आणि म्हणूनच मराठी साहित्य विश्वात त्यांचं स्थान अगदी अढळ आहे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. ते फक्त कागदावर कविता लिहायचे नाहीत, ते स्वतः आपली कविता गायचे, तिचं सादरीकरण करायचे. आणि याचमुळे त्यांनी आपली कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवली. यामुळेच तर ते खऱ्या अर्थाने लोकांचे, जनतेचे कवी बनले. आता हे वर्ष बघा, 1950. हे साल त्यांच्या आयुष्यात आणि मराठी साहित्याच्या इतिहासात सुद्धा एक मैलाचा दगड ठरलं. कारण 1950 साली त्यांना तो सन्मान मिळाला जो प्रत्येक साहित्यिकाचं एक स्वप्न असतं. मुंबईत जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्याचे ते अध्यक्ष झाले. आता हा साहित्य विश्वातला सर्वोच्च सन्मान मानला जातो. यावरूनच त्यांच्या साहित्यिक उंचीचा अंदाज येतो. थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार या एका वाक्यात आहे: कौटुंबिक आणि सामाजिक भावनांना अचूक शब्दात मांडणारे आणि शाश्वत मूल्यांचा नेहमी पुरस्कार करणारे कवी. हीच आहे कवी यशवंत यांची खरी ओळख. आणि जाता जाता एक प्रश्न. ज्या काळात कवी यशवंत यांनी कवितेला घराघरात पोहोचवलं, त्या काळाच्या तुलनेत
आज आपल्या या धावपळीच्या आयुष्यात कवितेसाठी खरंच जागा आहे का? त्यांच्यासारख्या कवींची, त्यांच्या शब्दांची आज आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?